ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला बांध नाही पण गुण लागला. ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत. त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो. कारण साम दाम दंडभेद, ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत. ही एका अर्थाने खात्री मिळाल्यामुळे आणि लोकांना गृहीत धरत असल्यामुळे, कारण लोकांच्या मताची गरजच नाही, आम्ही काहीही करून आम्ही निवडून येऊ शकतो असं वाटल्यामुळे कदाचित लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे. शिंदेकडनं एकाच वॉर्डमध्ये 2 जणांना फॉर्म दिला गेला होता. हे कळल्यानंतर दुसऱ्या उमेदवाराला तो फॉर्म काढून टाकला. म्हणजे समाधानकारक जागा पण कालपासून उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जी राजकारणाची हास्य जत्रा चालू आहे ती अत्यंत रंजक आहे. ज्या पद्धतीने कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसलेलं आहे, कुणी फॉर्मच खाऊन टाकत आहे, तर कुणी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत आहे. हे सगळं जर बघितलं तर मला एकच गोष्ट जाणवते, ती म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण काँग्रेस जेव्हा खूप ताकदवर झाली आणि काँग्रेसमधल्या अनेक लोकांना त्यांच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले तेव्हा काँग्रेसमधनच हे सगळे पक्ष बाहेर पडले होते. जनता दल असेल किंवा आत्ताचा भारतीय जनता पार्टी असेल, हे सगळे काँग्रेसमधनं बाहेर पडलेले पक्ष आता भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्या फुटीची ही पहिली जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं या इलेक्शनच्या निमित्ताने दिसत आहेत. ज्या पद्धतीने देवयानी फरांदेंच्या डोळ्यात पाणी येणं असेल किंवा सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाचा उल्लेख करताना शनी शिंगणापूरचा संदर्भ देणं असेल किंवा ठिकठिकाणच्या निष्ठावंतांना डावलून जुने विरुद्ध नवे करत एकीकडे देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही आमदार खासदारांच्या पोरांना तिकीट देणार नाही, पण पुण्यामध्ये बापूसाहेब पठारेंच्या नुसत्या मुलाला नाही तर त्यांच्या सुनेला सुद्धा उमेदवारी देण्याचा प्रयत्न जो झाला आणि सगळ्या निष्ठावंतांना डावलून पुन्हा पठारेंच्या संबंधातल्या लोकांना बसवण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं बघता निश्चितपणे आता भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे.